नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदला, कारण बदललेले विचारच बदललेलं भविष्य घडवतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीत आता विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांची खैर नाही. शहरातील वाढते अपघात आणि दुचाकी स्वारांच्या मृत्यूंची गंभीर आकडेवारी समोर आल्यानंतर अमरावती पोलीस वाहतूक विभागाने मोठी जनजागृती आणि अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर केवळ दंडच नव्हे तर ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचीही कारवाई होणार आहे. अमरावती शहरात रस्ते सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक विभागाने हेल्मेट वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. सन 2024 मध्ये शहरात 454 अपघात झाले तर 2025 मध्ये 417 अपघातांची नोंद झाली आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान 210 अपघात घडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्राणघातक अपघातांपैकी सुमारे 60% अपघात हे दुचाकी चालकांचे आहेत. अनेक चालकांनी हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीव गमवावा लागला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी ISI मार्क असलेले हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. यामुळे आता अमरावती शहरातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. विना हेल्मेट प्रवास करणारे चालक किंवा पिलियन रायडर आढळल्यास दंडात्मक कारवाईसह ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे. पोलिसांचे स्पष्ट आवाहन आहे की हेल्मेट हे दंडापासून बचावाचे साधन नाही तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे कवच आहे. अमरावती पोलिसांची ही मोहीम केवळ नियमांची अंमलबजावणी नसून नागरिकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दुचाकीवर बसताना हेल्मेट घालण्याची सवय लावा, कारण सुरक्षित प्रवास म्हणजे सुरक्षित परिवार. अमरावतीत प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून महानगरपालिकेने अशी कारवाई केली आहे की ज्यामुळे प्लास्टिकचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. इतवारा बाजार परिसरातील दुकानांवर आणि गोदामांवर टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल 1925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत सिंगल यूज प्लास्टिक पासून विविध डिस्पोजेबल्स वस्तूंचा मोठा साठा समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता अमरावती महानगरपालिकेने इतवारा बाजार परिसरात मोठी धडक मोहीम राबवली. या कारवाई दरम्यान सुभाष प्लास्टिक आणि हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांवर अचानक छापे टाकण्यात आले. याशिवाय सुभाष प्लास्टिकच्या 2 स्वतंत्र गोदामांचीही सखोल तपासणी करण्यात आली. तपासी दरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक साहित्याचा मोठा साठा आढळून आला. एकल वापर प्लास्टिक, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक चमचे आणि विविध प्रकारचे डिस्पोजेबल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या पथकाने या कारवाईत तब्बल 1925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त केलेत. जप्त मालांची अंदाजे बाजार किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दोन्ही आस्थापनांवर मिळून 2000 रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय. अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणीतील ही आतापर्यंतच्या महत्वाच्या आणि मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि प्लास्टिक बंदी पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक, विक्री, वितरण आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाया सुरू राहतील असा स्पष्ट इशारा महानगरपालिकेने दिला आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छ अमरावतीसाठी नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तात्काळ बंद करून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या मोठ्या कारवाईमुळे प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील ही मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न आता थेट महानगरपालिकेच्या आमसभेपर्यंत पोहोचला आहे. शहरात कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करत नागरिकांचा संताप आज मनपा मुख्यालयात पाहायला मिळाला. आमसभा सुरू असतानाच MIMचे महाराष्ट्र महासचिव नाझीम माझी यांनी नागरिकांसह आमसभागृहाबाहेर कचरा फेकून जोरदार आंदोलन केले. 7 दिवसांपासून कचरा गाड्या बंद असल्याचा आरोप करत प्रशासन आणि ठेकेदार कंपनींवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या आंदोलनामुळे आमसभेतही खळबळ उडाली आहे. बघूया हा संपूर्ण रिपोर्ट. अमरावती महानगरपालिकेची आमसभा सुरू असतानाच स्वच्छता व्यवस्थेच्या विरोधात नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. MIMचे महाराष्ट्र महासचिव नाझीम माझी यांनी नागरिकांना सोबत घेत आमसभागृहाबाहेर कचरा फेकून आंदोलन केले. शहरातील अनेक भागांमध्ये 7 दिवसांपासून कचरा गाड्या फिरत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. घरांमधील आणि डस्टबिनमधील कचरा तसाच साचून राहिला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी करूनही स्वच्छता विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. स्वच्छता निरीक्षक अधिकारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीला माहिती देऊनही परिस्थिती बदलली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते वारंवार संपावर जात असल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक प्रभागातील साफसफाईची कामे ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. कोणार्क कंपनीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सभागृहात यापूर्वी कंपनीचे बिल रोखण्याचा ठराव झाला होता. मात्र नुकतीच करण्यात आलेली लाखो रुपयांची दंडात्मक कपात माफ करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी कचऱ्याने भरलेले डबे घेऊन मनपा मुख्यालय गाठले. प्रशासनाने तातडीने चर्चा करावी, अन्यथा हा कचरा थेट सभागृहात टाकण्याचा इशाराही देण्यात आलाय. या आंदोलनानंतर आमसभेतही हा मुद्दा गाजला. सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत आंदोलनकर्ते आणि कचरा कसा पोहोचला याबाबत काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. स्वच्छता व्यवस्थेवरील हा वाद आता केवळ नागरिकांच्या नाराजीपुरता मर्यादित न राहता प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या जबाबदारीवरही मोठे प्रश्न उपस्थित करीत आहेत. हम लोगों ने बार बार जो है वार्ड के अंदर SI को, उसके बाद में स्वच्छता अधिकारी को फ़ोन किया, सूचित किया कि भाई प्रभाग के अंदर साफ़ सफाई वाले कर्मचारी नहीं आ रहे। कचरे की गाड़ियाँ जो है वो 7 दिन से बंद है, 7 दिन से कचरे की गाड़ियाँ नहीं आ रही है। घरों के अंदर डस्टबिन के अंदर कचरा भरा पड़ा हुआ है। कचरा डालने के लिए लोगों के पास में घर के सामने के अलावा कोई पर्याप्त व्यवस्था नहीं है। इसके लिए बार बार बोलने के बाद में भी कोई काम शुरू नहीं हुआ। जब सुपरवाइज़रों से और कंपनी के लोगों से कांटेक्ट किया गया तो कहा गया कि भाई जो कर्मचारी जितने भी हैं इनके लिए साफ़ सफाई वाले वो जो है सम पर है, उनकी पेमेंट नहीं हुई। और हर महीने जो है 6 दिन 7 दिन ये लोग सम पर जा रहे हैं, इनकी पेमेंट नहीं हो रही। प्रभागों के अंदर काम बंद पड़ा हुआ है, साफ़ सफाई का धिंगाना हो चुका है और उनके बिल बराबर निकाले जा रहे हैं। सभागृहों के अंदर पिछली मरतबा ठहराव लिया गया कि भाई कोणार्क कंपनी का जो बिल है वो पास नहीं किया जाएगा, बिल रोका जाएगा। और फिलहाल पिछले हफ्ते के अंदर जो है कोणार्क की 80 लाख रुपए की जो कटौती की गई थी वो कटौती माफ़ कर दी गई। तो ये क्या कर रही है महानगर पालिका के अंदर? सत्ता पक्ष विरोधी पक्ष क्या कर रहे हैं, ये हमारा सवाल है। आज हम सभागृहों के अंदर आम सभा के अंदर ये कचरा डस्टबिन पूरा लेकर आए हैं कचरा डालने के लिए। अभी आधा कचरा जो है हमने यहाँ पे डाल दिया। 10 मिनट का समय दिया है। 5-10 मिनट के अंदर ये लोग अगर हमारे पास आपको चर्चा के लिए नहीं आते हैं, पॉझिटिव्ह चर्चा नहीं होती है, सभागृह के अंदर लिया के कचरा फेका जाएगा। अमरावतीतील स्वच्छता व्यवस्थेवरनं नागरिकांचा रोष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे.
कचरा उचलण्यातील कथित अनियमितता, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रश्न आणि ठेकेदार कंपनीच्या कामकाजावर उपस्थित झालेले प्रश्न यामुळे प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. या आंदोलनानंतर महानगरपालिका कोणती पावले उचलते आणि शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कधी मार्गी लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बोगस बियाणांमुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी प्रशासन आणि सरकारसमोर आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा झाली असून बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. रवी राणा यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा मुद्दा जवळपास 1 तास चर्चेत होता. सरकारने डीपीसीच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या खासगी कंपन्यांनी जाणून बुजून बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्यावर केवळ कारवाई नव्हे तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी रवी राणा यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या बोगस बियाणं सप्लाय करून बुस्टरसारखी कंपनी अशा अनेक 2-4 कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्या संदर्भात प्रकाशभाऊ साबळेंनी सुद्धा मोठ्या आंदोलन केलं. अनेक शेतकरी मैदानामध्ये उतरून त्या कंपन्याला खऱ्या अर्थानं ब्लॅकलिस्ट करण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी सगळ्यात पहिले युवा पार्टीने आवाज उचलला. शेतकऱ्यांसोबत उभं राहून त्याबद्दल आज कलेक्टरनी सुद्धा निर्देश दिलेले आहे की डेप्युटीची मीटिंगमध्ये जेवढ्या कंपन्या त्या सगळ्या कंपन्याच्या डायरेक्टरला डेप्युटीच्या मीटिंगमध्ये बोलवलेलं आहे. त्याच्यामध्ये सवाल त्यांना विचारला जाईल की शेतकऱ्याच्या मशागतीपासून तर खतं टाकण्यापासून तर त्या पेरणीपर्यंत जो खर्च आला तो खऱ्या अर्थानं त्या बुस्टरसारख्या अनेक ज्या बोगस कंपन्या आहेत त्या सगळ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी त्याचा सवाल राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डेप्युटीची मीटिंगमध्ये विचारणार आहे. आणि मी कलेक्टरना सुद्धा सांगितलं कुठल्याही कंपनीचा क्लर्क किंवा सर्वसामान्य त्या व्यक्ती आला नाही पाहिजे. मोठा डायरेक्टर त्या कंपनीचा इथं हजर असला पाहिजे. जर त्याला सवाल विचारल्यानंतर त्या शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई द्यायची आहे ती पालकमंत्र्यांसमोर जेव्हा त्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल तर शेतकऱ्यावर आलेलं संकट हे प्रायव्हेट कंपन्याच्या माध्यमातून त्यांना भरपाई झाली पाहिजे याची मागणी डेप्युटीसीमध्ये स्वतंत्र बैठक घेऊन त्या ठिकाणी सगळ्या कंपन्याच्या डायरेक्टरची मीटिंग आपण घेणार आहे. बोगस बियाणे प्रकरणांमुळे आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक आघात झाला आहे. आता सरकार नुकसान भरपाई देणार असले तरी दोषी कंपन्यांवर किती कठोर कारवाई होते याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अमरावतीत मेंढपाळ समाजाने आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता आता थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. विविध प्रश्नांवर शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत 16 जुलैपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वनक्षेत्रात पारंपरिक पद्धतीने चराई करण्याचा हक्क, वन विभागाकडून दाखल गुन्ह्यांचा पुनर्विचार, चराई मार्ग आणि पिण्याच्या पाण्याचा सुविधा, मेंढ्या शेळ्यांचे मोफत लसीकरण आणि आरोग्य सेवा यांसह एकूण 9 प्रमुख मागण्या मेंढपाळ समाजाने प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. तसेच स्वतंत्र आरक्षण, मेंढपाळ विकास महामंडळाची स्थापना, आर्थिक सहाय्य, विमा संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांकरिता तत्काळ नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. क्षेत्रातले मोकळं करून द्यावं यासाठी मागण्या आहेत. आणि आम्ही पारंपरिक व्यवसाय करतोय, आताच नाही करत आहे. आता कसं आहे, नवीन अधिकारी आले आहेत आणि त्यांची आमच्या मेंढपाळांची अडाणी समाज असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहे. आणि पशुसंवर्धन जे खातं आहे, पशुसंवर्धन खातं निवेदन दिल्यानंतर त्यांची झोप निघते बाहेर. त्यानंतर मिटिंगा लावतात
आणि पशुसंवर्धन खात्यामध्ये आमच्या मेंढ्या खूप मरतूक होतात बरसात, त्याचं 1 रुपयाही आम्हाला मिळत नाही. आणि सगळ्यात जास्त आम्हाला मेंढपाळांना आम्ही भटकंती करतो. आम्हाला मेंढपाळांना व्यक्तिगत आरक्षण पाहिजे. आम्ही कुठलंही मागत नाही, आमचं व्यक्तिगत आरक्षण मागतो. आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या लोकसंख्येने आलो आहे, उद्या याच्यापेक्षा जास्त लोकसंख्येने शासनाने जर 2-3 दिवसात दखल घेतली नाही तर मी पूर्ण राज्यभर पूर्ण मेंढ्याने रस्ता रोको करेल आणि शासनाला भाग पडेल. कोणत्या तुमच्या 8 मागण्या आहेत? आमच्या 8 मागण्या आहेत. चराई पाशीचं आहेत, पशुसंवर्धनच्या काही आहेत आणि मेंढपाळांचं आरक्षण आहे. आणि तसंच आमचं जे शासकीय लोकांना म्हणजे शिक्षण पाहिजे मुलांना, ते शिक्षण व्यवस्थित भेटत नाही. अशा आमच्या यासह 9 मागण्या आहेत. या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आता मेंढपाळ समाजाच्या या आंदोलनाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि विकास कामांबाबत आता मनपा प्रशासन अधिक ऍक्शन मोडमध्ये आले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज गाडगेनगर परिसर, नवसारी कचरा स्पॉट आणि नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करत अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या. शहरातील स्वच्छतेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी गाडगेनगर परिसरात भेट देत स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला. पाहणीची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी परिसरातील नगरसेवकांनी विविध नागरी समस्या, स्वच्छता आणि विकास कामांबाबतच्या अडचणी आयुक्तांसमोर मांडल्यात. समस्या ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या विचारांचा आदर्श ठेवून शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केलेत. यानंतर आयुक्तांनी नवसारी येथील कचरा स्पॉटची पाहणी केली. कचरा संकलन, विल्हेवाट आणि व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया तपासून नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. परिसरात कचरा साचून राहू नये, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने व्हावेत याकरिता विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यानंतर नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आयुक्तांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. नागरिकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रत्येक कामाचे योग्य नियोजन, विभागातील समन्वय आणि नियमित आढावा घेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलेत. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत अमरावती अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त बनवण्याकरिता सर्वांनी जबाबदारीने कामे करण्याचे आवाहन आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी केलेत. गाडगेनगर पासून नवसारीपर्यंत स्वच्छता आणि विकास कामांची थेट पाहणी करत आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे. आता या निर्देशानंतर प्रत्यक्षात कामांचा वेग वाढतो का आणि नागरिकांच्या समस्या कितपत मार्गी लागतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत अमरावतीतील महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक सेवा समितीच्या वतीने गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 10वी-12वी मध्ये 80% अधिक गुण मिळवणारे तसेच क्रीडा, साहित्य, कला आणि विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या यशाला प्रोत्साहन मिळणार असून समाजातील गुणवत्तांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सकल राजपूत समाजच्या वतीनं आम्ही 10वी आणि 12वी जे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहे या 2026चे, त्यानंतर क्रीडा क्षेत्र, साहित्य क्षेत्र तसेच इतर काही क्षेत्र असतील, ग्रॅज्युएट वगैरे असतील, तर अशा गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार घेणार आहोत 1 ऑगस्टला, ज्या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते त्या अनुषंगाने. तर जोशी हॉलला हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि त्यामध्ये त्या लोकांना
सर्टिफिकेट, त्यानंतर मोमेंटो, त्यानंतर काही कॅश बक्षीस अशा प्रकारचं स्वरूप राहील. आमच्या सकल राजपूत समाजाला ही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी जे त्यांच्या मुलांचे गुणवत्ताप्राप्त मुलांचे जे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत, मार्कशीट्स आहेत, त्या 25 जुलैपर्यंत ठाकूर फटाका भंडार गांधी चौक येथे पोचवावे. हे आपलं कोणतं वर्ष आहे सत्कार घेणार? सत्कार घेण्याचं हे 3रं वर्ष आहे. दरवर्षी 1 ऑगस्टलाच आम्ही तो कार्यक्रम घेत असतो. लोकमान्य टिळकांच्या विचारांना अभिवादन करत गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे 25 जुलैपर्यंत ठाकूर फटाका भंडार गांधी चौक अमरावती येथे जमा करावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मोर्शीतून एक अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला जळालेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात आहे, आत्महत्या आहे की थंड डोक्याने रचलेला कट? पाहूया हा संपूर्ण विशेष रिपोर्ट. मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर एक ट्रक जळालेल्या अवस्थेत उभा असल्याची माहिती मोर्शी पोलिसांना मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर ट्रकच्या कॅबिनमध्ये अर्धवट जळलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. MH29T2903 क्रमांकाचा हा ट्रक चंद्रपूर येथील असल्याची माहिती समोर आली असून ट्रक मालक माढा कॉलनी परिसरात राहत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख, मृत्यूचे कारण आणि आगीमागील नेमके रहस्य उलगडण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. जळालेला ट्रक, अर्धवट जळालेला मृतदेह आणि घातपाताचा संशय, या संपूर्ण प्रकरणामागचे सत्य नेमके काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा काळा बाजार किती मोठा आहे याचा धक्कादायक पुरावा अकोल्यात समोर आला आहे. MIDC परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा निर्मितीच्या कारखान्यावर खाद्य व औषध प्रशासनाने धाड टाकत तब्बल 1,23,00,000 रुपयांचा माल जप्त केला आहे. हजारो पॅकेट्स गुटखा, टणावारी कच्चा माल, अत्याधुनिक मशिनरी आणि मोठा सप्लाय नेटवर्कचे धागेदोरे या कारवाईत समोर आले आहेत. नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या विशेष रिपोर्टमधनं. अकोला MIDC फेज 4 परिसरातील महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेत सुरू असलेल्या अवैध गुटखा निर्मिती कारखान्यावर खाद्य व औषध प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्या नेतृत्वाखाली अकोला, अमरावती आणि वाशिम येथील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकलाय. या कारवाई दरम्यान विमल, वाह, रेड रेबल आणि बहार या नावाने प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन व पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने हजारो पॅकेट तयार गुटखा, मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, सुमारे 2,500 किलो सुपारी, 1,500 किलो गुटखा प्रीमिक्स, 380 किलो तंबाखू, 50 किलो कथ्था पावडर आणि 300 किलो मॅग्नेशियम कार्बोनेट जप्त केलेत. याशिवाय शेकडो पॅकिंग रोल, रिकामे पाऊच आणि इतर कच्चा मालही जप्त करण्यात आलाय. गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या 4 पाऊच पॅकिंग मशीन, 2 ब्लेंडिंग मशीन, 2 ग्रॅनेड मशीन, स्क्रीनिंग मशीन आणि सीलिंग मशीन देखील प्रशासनाने ताब्यात घेतल्या. या कारवाईत एकूण 1,23,14,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हा महाराष्ट्रातील मोठ्या कारवायांपैकी एक मानला जात आहे. छाप्यावेळी कारखान्यात काम करणारे 3 कामगार ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक जण अल्पवयीन असल्याची शक्यता तपासली जात आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव अशोक शर्मा हा कारवाईपूर्वीच फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अवैध गुटखा निर्मिती मागील संपूर्ण नेटवर्क, पुरवठा साखळी आणि
वितरण व्यवस्थेचा तपास सुरू आहे. खाद्य सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या रॅकेट मागील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही कोट्यवधींचा हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे अकोल्यातील या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आता या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण सप्लाय नेटवर्क उघडकीस येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातील हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या उर्स दरम्यान काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तहसील पोलिसांनी नगरसेवक वसीम खान यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया या रिपोर्टमधनं. 16 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या सेवा सदन चौक परिसरात हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या उत्सव निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र या मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या काही नियम व अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर तहसील पोलिसांनी नगरसेवक वसीम खान यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 371/26 कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा, त्याचप्रमाणे कलम 125 आणि 223 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की सध्या ताजुद्दीन बाबा यांच्या 104व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या लोकांनी संदल मिरवणुकी काढण्याचे प्रकार सुरू आहेत आणि सदर संदल मिरवणूक काढण्यासाठी वसीम खान व नईम खान या व्यक्तीने आमच्याकडे अर्ज केला होता आणि नियमानुसार ज्या अटी व शर्ती आहेत त्यानुसार त्यांना त्या संदल मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली होती व त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कोणत्याही प्रकारच्या नोट उधळणे किंवा पैसे वाटण्याचा प्रकार घडता कामा नये. त्याचप्रमाणे जे साऊंड सिस्टम आहे त्याचा सुद्धा आवाज माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मर्यादा क्षमतेमध्येच त्यांनी ते वापर करायचा आहे. असं असूनही जेव्हा प्रत्यक्षात सदर मिरवणूक काढण्यात आली त्यावेळेस मात्र संपूर्ण नियमांना धाब्यावर बसवून त्याची पायमल्ली करण्याचे प्रकार सुरू झाले. जे म्युझिक सिस्टमचे जे ट्रक्स होते त्या ट्रकवर चढून अक्षरशः इलेक्ट्रिकच्या तारांना स्पर्श होईल अशा धोकादायक परिस्थितीमध्ये त्यांनी वर चढून नोटा, चल्ली नोटा आणि काही बनावट नोटा सुद्धा उधळण्याचे प्रकार सुरू झाले. वारंवार पोलिसांकडून त्यांना सूचना देण्यात येत होत्या, परंतु त्याबाबत त्यांनी कोणतीही उचित दखल न घेता तसे प्रकार सुरू ठेवले. त्यामुळे एकूण 6 व्यक्तीवर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वसीम खान वल नईम खान, लतीफ खान वल रहमान खान, नावेद भाई उपाध्यक्ष नौजवान संदल समिती आणि गनी खान वल रहमान खान, अयान खान वल रहमान खान आणि अमान खान वल रहमान खान अशा 6 व्यक्तीवर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इतरही काही त्याच्यामध्ये आरोपी होतात किंवा कसे आहोत आम्ही तपासणी करीत आहोत. पोलीस वेळोवेळी अशा सर्व धार्मिक शोभायात्रेला आणि रॅलीला परवानगी देत असते अटी आणि नियम घालून, परंतु जे रॅलीचे आयोजक आहेत त्यांचा मात्र असा गैरसमज होतो की पोलिसांनी जे अटी व शर्ती घालून दिलेले आहे त्याचे पालन नाही केले तरी चालेल. तसं होणार नाही. पोलिसांनी कोणत्याही धार्मिक ज्या शोभायात्रा आहे किंवा रॅली आहे त्या शांततेत पार पाडाव्या, त्यामध्ये कोणताही दंगाधोपा होऊ नये आणि त्याची योग्य धार्मिक भावनेचा सन्मान ठेवूनच त्याची मिरवणूक काढण्यात यावी अशा सूचना आम्ही वारंवार देत असतो. परंतु असं जर कोणी त्याची पायमल्ली करत असेल आणि कायदा मोडत असेल तर त्या अशा सगळ्या आयोजकावर आम्ही तात्काळ गुन्हे दाखल करीत आहोत आणि त्यांना कायद्याची भाषा समजावून सांगत आहोत. कायद्याचे पालन सर्वांसाठी समान असल्याचा संदेश देत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात वाहन चोरांना पोलिसांचा जबरदस्त दणका. गिट्टी खदान परिसरातून चोरी गेलेला ऑटो अवघ्या 4 तासात शोधून काढत पोलिसांनी सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत. गिट्टी खदान परिसरातील गोरेवाडा रोडवर भारत पेट्रोल पंपासमोर पार्क केलेला ऑटो अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. ऑटो मालकाने तक्रार दाखल करताच गिट्टी खदान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवली.
सापळा रचून निलेश राजेंद्र सोनावणे या 26 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने ऑटो चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सुमारे 70,000 रुपये किमतीचा चोरीचा ऑटो जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे आरोपी हा वाहन चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याचेही तपासात समोर आले आहेत. फिर्यादी अमीर शेख मोहम्मद राहणार गौतम नगर पोलीस स्टेशन गिट्टी गदान यांनी येऊन तक्रार दिली की त्याचा काळा पिवळा कलरचा ॲटो क्रमांक MH31FB 0207 किंमत 70,000 रुपयाचा हा कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. मी त्या ठिकाणी तात्काळ दिवसपाळीचे DB पथक त्यांना रवाना केले. DB पथकाचे API लालपालवाले साहेब आणि त्यांची टीम यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन गुप्त बातमीदाराद्वारे आणि तांत्रिक पद्धतीने माहिती काढली आणि अवघ्या 4 तासामध्ये त्या ॲटो चोरापर्यंत जाऊन पोहोचले आणि तो ॲटो चोरासह त्यांनी ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई आम्ही केलेली आहे. गिट्टीगदान पोलिसांच्या तप्तर आणि प्रभावी कारवाईमुळे चोरीला गेलेला ऑटो मालकाला परत मिळाला असून वाहन चोर अवघ्या 4 तासात पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नागपुरातून एक धक्कादायक आणि तितकीच लाजिरवाणी घटना समोर आली आहे. गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेला एक आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला डुलकी लागताच हॉटेलमधून फरार झाला. चेक बाउन्स प्रकरणात ओडिसातून अटक करण्यात आलेल्या या आरोपीला गुजरातला नेत असताना नागपुरातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या पोलीस पथकाच्या निष्काळजीपणाचा आरोपीने फायदा घेतला आणि थेट पसार झाला. नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमधनं. चेक बाउन्स प्रकरणात गुजरातमधील राजकोट न्यायालयाने जारी केलेल्या गैरजामीन वॉरंटनंतर अमित दास बकीमदास या आरोपीला ओडिशातून अटक केली आहे. राजकोट ए डिव्हिजन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हिम्मतभाई जिंजाला, हवलदार जितेंद्र चव्हाण आणि सिपाई प्रदीप भंगार आरोपीला खासगी वाहनाने गुजरातकडे घेऊन जात होते. 14 जुलै रोजी प्रवासादरम्यान हे पथक नागपुरातील CA रोडवरील भवसार चौकाजवळील एका हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांतीसाठी थांबलेत. उपनिरीक्षक एका खोलीत तर आरोपीला 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली दुसऱ्या खोलीत ठेवण्यात आले होते. मात्र याच वेळी एक पोलीस कर्मचारी फ्रेश होण्यासाठी बाहेर गेला तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला डुलकी लागली. संधी साधत आरोपी अमित दास हॉटेलमधून पसार झाला. घटना लक्षात येताच पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. मात्र आरोपीचा कोणताही मागमूस लागला नाही. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात आरोपीच्या पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिसांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. यातील जे फिर्यादी आहे हिम्मतभाई टपूभाई जिंजाला, वय 57 वर्षे, PSI आहेत. हे A डिव्हिजन पोलीस ठाणा राजकोट शहर गुजरात येथील ते तपास करण्याकरता ओरिसा कटक येथे गेले होते आणि तिथून त्यांनी चेक बाउन्स कलम 138 NI ॲक्टचा आरोपी अटक करून ते गुजरातला घेऊन जात होते. कंटिन्यू सतत प्रवास केल्यामुळे त्यांना फ्रेश होण्याकरता ते हॉटेल इंडिया सन इथे पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीत ते काही रेस्ट घेण्याकरता थांबले होते. दरम्यान आरोपीने बाथरूमला जातो असं कारण सांगून पसार झाला आणि तो पळून गेला होता. या कारणावरून फिर्यादीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि यातील जो आरोपी आहे अमित दास बंकिमदास, वय 36, राहणार दंगरपाडा, चांदनी पोस्ट ऑफिस, कटक, ओरिसा, या आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचे जे तपास पथक होते ते गुजरातला परत गेलेले आहे. त्याचा तपास मात्र तहसील पोलीस करीत आहेत. सदर पळून गेलेल्या आरोपीचा लवकरच आम्ही त्या आरोपीला सुद्धा जेरबंद करू. एका क्षणाची निष्काळजीपणा आणि आरोपीने पोलिसांनाच चकवा दिला. आता फरार आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते आणि आरोपी किती लवकर सापडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी धाडसी चोरी करत नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. युनियन बँकेसमोर उभी असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 80,000 रुपये रोख असलेली बॅग लंपास केली. तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कुंभलकर यांनी आपली कार युनियन बँकेसमोर पार्क केली होती. कामानिमित्त ते काही वेळासाठी बाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधली.
कारची मागील काच फोडून आत ठेवलेली 80,000 रुपये रोख रक्कम असलेली बॅग घेऊन आरोपी फरार झालेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। 8:05 त्यांनी कार पार्क केली आणि 8:50 ते जेव्हा परत आले आपल्या कारजवळ, तेव्हा कारच्या ड्रायव्हर सीटच्या मागील कारचा काच कोणीतरी अज्ञात इसमाने फोडून त्यामध्ये असलेली बॅग, ज्यामध्ये 80,000 रुपये रोख रक्कम होती, ती बॅग चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमका चोर कोण होता, काय होता याबाबत आम्ही तांत्रिक तपास करून, तिथे कोणी घटनास्थळी साक्षीदार आहे का याबाबत तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। भर दिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। जम्मूतील एका विवाहित महिलेच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। पळून आणल्याचा आरोप असलेल्या तरुणाचा शोध घेत महिलेचा ठाव ठिकाणा लावण्यात बजाजनगर पोलिसांना यश आले आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया। जम्मू येथील एका विवाहित महिलेचा शोध घेण्याकरिता जम्मू पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला होता। माहिती मिळताच बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सक्रिय झालेत। तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेत महिलेचा ठाव ठिकाणा लावला आणि या कारवाईमुळे जम्मू आणि नागपूर पोलिसांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालेत। प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जम्मू येथून बहु कोर्ट म्हणून एक पोलीस स्टेशन आहे, तिथले अंमलदार आमच्याकडे आलेले होते। त्यांनी सांगितलं की तिथून एक मुलगी मिसिंग आहे। ती मुलगी मुस्लिम समाजाची आहे आणि एका हिंदू समाजाच्या पोराने ते तिच्यासोबत आलेली आहे आणि मुलगी जी आहे ती लग्न झालेली आहे। तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे थोडा तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे। त्या मुलीचं लोकेशन जे आहे ते आमच्या एरियात दाखवत होतं, परंतु जेव्हा त्या मुलाचं ते आले त्याच्यानंतर काही वेळानंतर त्या मुलाचे लोकेशन्स बदलत असल्यामुळे आम्ही त्या मुलाचा शोध घेतला इथे। तर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो मुलगा प्रॉपर जम्मूतच राहणारा, त्याच गावातला, आणि तो नागपूरला BPED करत होता आणि तो बास्केटबॉलचा प्लेयर होता। तर तिला इथे बास्केटबॉल खेळणारे ओळखतात, तर त्या माध्यमातून आम्ही त्याच्या एका मित्राला विचारपूस केली आणि त्याच्या मदतीने रात्री जेव्हा तो परत आला तर तेव्हा आम्ही त्याला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ते मुलगी आणि मुलगा यांना जम्मू पोलिसांच्या ताब्यात दिलं। दोघं बालिका आहेत। मुलगी 18 वर्षाची आहे, तिचं लग्न झालेले आहे आणि मुलगाही 21 वर्षाचा आहे। जम्मू ते नागपूर असा धागा पकडत पोलिसांनी अल्पावधीतच ही कारवाई यशस्वी केली आहे। नागपूरमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई समोर आली आहे। गणेशपेठ परिसरात एका युवकाकडनं देसी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की गांधीसागर तलाव परिसरात एक युवक अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचला। 2 पंचाच्या उपस्थितीत संशयिताची झडती घेण्यात आली। यावेळी मोहम्मद सोहेल मोहम्मद साबिर या 26 वर्षीय युवकाकडनं एक देसी बनावटीचे सिक्सर आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। या कारवाईत तब्बल 34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात समोर आले आहे। यानंतर आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत। नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। नागपुरात वाहन चोरांवर गुन्हे शाखेचा मोठा प्रहार झाला आहे। राणा प्रतापनगर परिसरातून चोरीला गेलेली 1.5 लाख रुपये किमतीची KTM ड्यूक दुचाकी पोलिसांनी शोधून काढत 2 आरोपींचा पर्दाफाश केला आहे। 21 मे रोजी फ्रेंड्स कॉलनी परिसरातून शब्बीर शाकीर यांची KTM ड्यूक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ओम उर्फ रवी एडे या आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने साथीदार सुमित कलिमती त्याच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडनं चोरीची KTM ड्यूक जप्त केली असून
पुढील तपास सुरू आहे. वाहन चोरी विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे वाहन चोरट्यांमध्ये खळबळ उडाली असून नागपूर पोलिसांच्या सतर्कतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. नागपुरात नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांवर सीताबर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलवर धाड टाकत एमडी ड्रग्सचे सेवन करणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. नेमकं काय आहे प्रकरण बघूया या रिपोर्टमधनं. सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी पोलिसांनी नागपुरातील एका प्रसिद्ध हॉटेलवर धाड टाकली आहे. या कारवाई दरम्यान गोंदियातील मयंक महेश अग्रवाल, पराग सुरेश अग्रवाल आणि कुणाल किशोर नखाते हे तिघे एमडी ड्रग्सचे सेवन करताना आढळून आलेत. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या वापराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. रुटीन चेकिंग चालू असताना म्हणजे ETCचं जे हॉटेल लॉजेस आपण रुटीन चेक करतो ते चेक करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावरती खात्री करण्यात आली एका हॉटेलमध्ये बाहेरगावावरून काही मुलं आलेली आहेत आणि त्यांच्याकडे असण्याचा संशय असल्याबाबत माहिती मिळाल्यावर तिथे खात्री करण्यात आली. सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पथक आणि अधिकारी अंमलदार गेले आणि तिथे जाऊन खात्री केली असता गोंदियावरून 3 युवक जे आहे हे गोंदियावरूनच MD घेऊन आले होते. साधारणतः 2-2.5 ग्रॅम ते MD घेऊन आले होते. त्यापैकी काही प्रमाणामध्ये त्यांनी ते सेवन केलेलं होतं. उर्वरित 1.600 ग्रॅमच्या आसपासमध्ये ते शिल्लक राहिलेले जे MD आहे ते तिथे मिळून आलेलं आहे. आणि सदरचे जे आरोपी युवक जे आहे ते गोंदियावरून येऊन या ठिकाणी काही कामासाठी आलेले होते आणि सदर हॉटेलमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून ते त्याचं सेवन करत असताना मिळून आले आणि त्यांच्याकडे काही प्रमाणात MD सुद्धा मिळून आला. त्यांची नावे जी आहे ती मयंक अग्रवाल आहे. मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल आणि कुणाल नखाते असे त्या आरोपींची नावं असून त्यांना कायदेशीर कारवाई करून काल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आणि आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 18/7/26 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. नागपुरात ड्रग्स विरोधातील पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रामटेक बसस्थानकातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांकरिता ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क अळ्या आढळल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. रामटेक बसस्थानकाची काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता आणि देखभाल होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. पाहणी दरम्यान बसस्थानकातील इतर सुविधांचाही आढावा घेण्यात आलाय. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रोजच्या प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निदर्शनास आलेत. काँग्रेसने तातडीने पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था करावी, बस स्थानकातील मूलभूत सुविधा सुधाराव्यात आणि बस सेवा नियमित करावीत अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आम्ही रामटेकच्या ST डेपोमध्ये आले आहे. आपण पाहत आहोत की प्रवासी इथं 1-1 तास तात्काळ बसले आहेत. तुमसरची बस असेल किंवा असे अनेक बस आहेत, पंखे चालू राहत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मागच्या 2 वर्षापासून जगातला सर्वात सुंदर बस स्टँड रामटेकला बनून राहिला. मागच्या 2 वर्षापासून 56% कमिशनवर हे बस स्टँड बनून राहिला. त्याच्यामुळे मला वाटतं याला आणखी किती वर्ष लागतील माहित नाही, पण तात्पुरती व्यवस्था म्हणून तरी ते चांगली पंख्याची व्यवस्था केली पाहिजे, चांगली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. बसेस वेळेवर येत नाही, बसेसची संख्या कमी आहे. त्याचबरोबर आम्ही वारंवार मागणी करताय की हिवरा, मुसेवाडी, पिंकापार, नायबी, मुकनापूर, त्यानंतर बेलदा, टांगला, पुसदा या भागातून, आदिवासी भागातून येणारी जी बस आहे ती बायपास न येता रामटेकच्या कालिका मंदिर चौक, शास्त्री चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्टँड अशी आली पाहिजे ना, अशीच गेली पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, म्हाताऱ्या लोकांना, प्रवाशांना या सगळ्यांना पायी जायची गरज पडणार नाही. यासाठी आम्ही वारंवार मागणी करताय. यासाठी रामटेक बसस्थानकातील पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्याच्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता प्रशासन यावर किती जलद आणि प्रभावी कारवाई करते
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यातील डोंगरगावमध्ये महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी आणि नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरलाय. कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा आणि घरगुती वीज सतत खंडित होत असल्याने शेकडो नागरिकांनी रात्री उशिरा थेट डोंगरगाव वीज उपकेंद्राला घेराव घालत जोरदार आंदोलन केलेत. नेमकं काय घडले आहे बघूया. यंदा पावसाने साथ न दिल्याने अनेक शेतकरी कृषी पंपाच्या भरोशावर भात रोवणी करीत आहेत. मात्र वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतीचे कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे. त्यातच घरगुती वीज पुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थांनी डोंगरगाव वीज उपकेंद्राला घेराव घातलाय. इंजिनियर साहेबांनी किंवा संबंधित जो काही आहे वीज वितरण विभाग यांनी काय सांगितलं? यांनी आता सांगितलं की जो काही आता सध्याला प्रॉब्लेम आला आहे त्या प्रॉब्लेमचं आम्ही सोल्युशन आज सध्याला तात्पुरतं करू. उद्या आम्ही वरिष्ठासोबत बोलू, बैठक लावू, त्याच्यानंतर तोडगा काढल्यानंतर आपण उद्या म्हणजे ह्या गोष्टीचा निराधार निघाला नाही आतापर्यंत. आणि आज ही गोष्ट सांगतो, उद्या हीच कंडिशन राहिली तर याच्यापेक्षा जास्त लोक ह्या ठिकाणी या संख्येने जमतील. आंदोलनाची माहिती मिळताच आमदार अविनाश भाऊ ब्राह्मणकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त नागरिकांच्या समस्या ऐकून घेत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. नदी बाजूला आहे, नदीच्या तिकडे वेलगाव करणारे आहे, तिचे दोरवाडे म्हणून घरात घुसला, बिबट्यानं जखमी केला. या स्थितीमध्ये राहत म्हणायचं का गाव लाईट इसिनल यायला काय मतलब आहे का बंद करायची, मला तो विचारायचा आहे. गाव लाईनीचं बिल बरोबर घेत आहे 2700, 2400, 2800 रुपये दर महिन्याच्या. हे कंटिन्यू स्मार्ट मीटर लागले तेव्हा त्या लाईट बिल हा आमच्या घराला चिपकत आहे. याच्या अगोदर त्या लाईट बिल 700 रुपये 800 रुपये यायचा. आता माणूस मजुरी करणार आहे, मजुरी करणारा माणूस तो लाईट बिल भरण का त्या आपल्या घरी जिंदगानी करणार आहे. 300 रुपये रोजीचा माणूस आम्ही आहोत. आमच्याला काही पगार नाहीत, आम्ही कामाला जाऊन तर करून न खाऊन असावाला काम आहे आमच्या. पण यांचे पगार आहेत 20,000, 30,000 रुपयाचे कर्मचारी आहेत आणि लाईट बिल बंद ठेवतात. आपला लाईट बंद असते. आमची समस्या कोणी जाणून घ्यावा. आमची समस्या लाईट चालू पाहिजे. आम्हाला सध्या मागणी का गाव लाईन बंद होता कामा नाही. वीज वितरण वाल्याला एवढी माझी दक्षता आहे हे सांगायची का होता कामा नाही. वीज गाव लाईन बंद करा, दुपारी करायची म्हणा. दुपारी करा नाही, रात्र होण्याच कामा नाही. लाईट बंद होणार कामाच नाही. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनाही घटनास्थळी धाव घ्यावी लागली. वीज पुरवठा तातडीने सुधारला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी आणि नागरिकांनी दिला आहे. 4-5 दिवस दररोज आहे, 12 म्हणजे 12 वर्ष 12 महिने हा होत आहे. बंद करा. आता याला बंद करायचं आहे, याला दिवसाला बंद करावा ना. आपला जो साल आहे तो काढून घ्यावा ना, रात्रीला सुरळीत जेव्हा आमच्या इथे लाईन. ज्या तुम्ही आता मागण्या घेऊन आले, तुम्ही जो घेराव केले, आता सध्या संबंधित कर्मचाऱ्यांनी काय म्हटलं तुम्हाला? त्यांना फक्त आश्वासन दिलं आम्हाला का आता उद्यापासून सुरळीत राहील. आता आश्वासन नाही दिला, उद्या अगर समजा लाईट नाही राहिली, उद्याला याच्यापेक्षा आक्रोश जल्लोष होईल इथं. डोंगरगावातील वीज संकटामुळे शेतकरी आणि नागरिकांचा संयम आता संपल्याचे चित्र दिसत आहे. महावितरण प्रशासन यावर किती लवकर उपाययोजना करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 12 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. रोठा गावाजवळील शेतातील घरामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला असून दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया या सविस्तर रिपोर्टमधून. वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोठा गावात 12 वर्षीय मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील घरामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरनं पोलिसांनी पोस्कोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. तपासासाठी एकूण 14 विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये फॉरेन्सिक तज्ञ, सायबर पथक आणि तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या स्वतंत्र टीमचा समावेश आहे.
तपासादरम्यान काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. त्या आधारे काही संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. सध्या 3 संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात लैंगिक अत्याचाराची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल आणि तज्ञांचे मतही घेतले जाणार आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल स्वतः संपूर्ण तपासावर लक्ष ठेवून असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत. या घटनेमुळे रोठा गावासह संपूर्ण वर्धा जिल्ह्यात संतापाची लाट उचलली असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काल संध्याकाळी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती. रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याचे शेतामध्ये स्थित त्याच्याच घरामध्ये मिळाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला. या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे. फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे. या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे. तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे. तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे. त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे. लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे. या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे. यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल. सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे. त्या तसं काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झाला नाही, पण सध्या तपास सुरू आहे. जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल. 12 वर्षीय निष्पाप मुलीच्या हत्येमुळे संपूर्ण वर्धा हादरले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून 3 संशयितांची चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यामागील नेमकं सत्य काय आहे, लैंगिक अत्याचार झाला होता का आणि आरोपी कोण आहे याचा उलगडा येत्या काही तासात होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. बांधकाम उपविभागातील शाखा अभियंत्याला 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना SBIच्या पथकाने रंगेहात पकडले. अंतिम बिल मंजूर करण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याकरिता लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्रमांक 1 मधील शाखा अभियंता मधुसूदन ताजने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार ठेकेदाराने पार्किंग शेड आणि पार्किंग व्यवस्थेची कामे पूर्ण केली होती. मात्र अंतिम देयक मंजूर करणे, MBA वर स्वाक्षरी करणे आणि पूर्णता प्रमाणपत्र देण्याकरिता आरोपीने 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर ACBने पडताळणी केली असता 10,000 रुपयात तडजोड झाल्याचे समोर आले आहेत. त्यानंतर असलेल्या सापड्यात जिल्हा परिषद कार्यालयातच 10,000ची लाच स्वीकारताना ताजने यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई आता चर्चेचा विषय ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आता थेट मंत्रालयात धडकला आहे. उमरखेड महागावचे आमदार किसनराव वानखेडे यांनी प्रशासनाच्या कथित चुकीच्या अहवालांवर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या आक्रमक भूमिकेनंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 10 दिवसात सुधारित अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विशेषतः उमरखेड आणि महागाव तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याचा मुद्दा आज मंत्रालयात गाजला आहे.
आमदार किसनराव वानखेडे आणि भाजपा नेते नितीन भुतडा यांच्या पुढाकाराने उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार वानखेडे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत चुकीचे आणि दिशाभूल करणारे अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. निसर्गाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी दोषींना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे. यानंतर कृषी मंत्री दत्तामामा धरणे यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना 10 दिवसांच्या आत उंबरठा उत्पन्नाचा सुधारित अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. तुमच्याच रिपोर्ट प्रमाणे 2 येत नाहीत ही बाब वेगळी, पण आमचे 7 मतदार मंडळ येतात, त्यांना सुद्धा न्याय मिळायची गरज होती, ते सुद्धा तुम्ही घेतलं नाही. आज आम्हाला सामान्य लोकांकडे जात असताना, लग्नाचं काम असो, सुखादुखाचं काम असो, त्या ठिकाणी जात असताना सामान्य माणूस आम्हाला तिथं धारेवर धरतोय. ही आपली चूक असताना आम्हाला ह्या ठिकाणी लोकांच्या सुखात आणि दुःखात जाता येत नाही. साधारण कोणतीही जरी पोस्ट टाकली तर त्यासाठी पीक विमा हे जबाबदार धरतात. आपण हे सर्व चुकीचं केल्यामुळे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाला पीक विमा मिळाला नाही. त्याला त्या ठिकाणी पीक विमा मिळाला, एका शेतकऱ्याला या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे तुम्ही कशी प्रत्यक्षात तर बघा ना, तुम्ही सर्वजण एकत्र अधिकारी या, त्याच्यावर निर्णय ताबडतोब घ्या ना. त्याच्यावर कशाला ढकलता? मामा सकारात्मक आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मामाचं काम चांगलं आहे, आदर्श या ठिकाणी नाव घेत आहेत, आणि त्यांना आणि आम्हाला तुम्ही बदनाम करण्याचं काम करते आहात तुम्ही या ठिकाणी. पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन 10 दिवसात सुधारित अहवाल पाठवते का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 2 सराफा दुकाने फोडून तब्बल 1.5 कोटीहून अधिकचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे पहाटे 3 ते 4 वाजताच्या सुमारास 6 चोरट्यांनी राजेंद्र ज्वेलर्स आणि वर्मा ज्वेलर्स या दुकानांना लक्ष्य केले. चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या चोरट्यांनी दुकानांचे शटर तोडत आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. राजेंद्र ज्वेलर्स मधून तब्बल 28 किलो चांदी, 650 ग्रॅम सोने आणि 2.5 लाखांची रोकड असा एकूण सुमारे 1,58,00,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेलाय. वर्मा ज्वेलर्स मधील नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन्स बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. फॉरेन्सिक शॉन पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे पुण्याच्या दिशेने पसार झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणातील पुढील तपास वेगाने सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात पावसाने तब्बल 10 ते 12 दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी केलेली कोवळी पिके सुकण्याच्या मार्गावर असताना धनज बुर्ज येथे मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबवत अल्लाहकडे पावसासाठी विशेष नमाज अदा केली आहे. वाशिम जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. 10 ते 12 दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतात उगवलेली कोवळी पिके करपू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर धनजबुर्ज गावातील मुस्लिम बांधव एका खुल्या मैदानात एकत्रित झालेत आणि सर्वांनी सामूहिकरित्या विशेष नमाज पठण करत अल्लाहकडे भरपूर पावसासाठी दुआ मागितली. शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, शेतातील पिकांना जीवनदान मिळावे आणि संपूर्ण परिसरावर कृपावृष्टी व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. धर्माच्या सीमा ओलांडून शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत केलेल्या या प्रार्थनेची परिसरात मोठी चर्चा होत असून आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाकरिता करण्यात आलेली ही सामूहिक प्रार्थना शेतकऱ्यांच्या आशा आणि भावनांचे प्रतीक ठरत आहे. आता येत्या काही दिवसात वरुण राजा कृपा करतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी मोठा एल्गार पुकारला आहे. पवित्र पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख फरीद वज्रा
आणि अजनी गावातील हजारो महिला एकवटल्यात आणि ग्रामसभेत 100% दारूबंदीचा ठराव मंजूर करून प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय. दारूमुळे वाढणारे कौटुंबिक वाद, मारामाऱ्या आणि सामाजिक समस्या या विरोधात महिलांनी उभारलेला हा लढा आता संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद वजरा हे गाव धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे मानले जाते. मात्र गावात बियर बार, बियर शॉपी आणि अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. दारूमुळे घरगुती वाद, मारामाऱ्या, चोरीच्या घटना आणि आर्थिक नुकसान वाढत असल्याचा आरोप करत वजरा आणि अजनी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली आहे. यानंतर झालेल्या ग्रामसभेत हजारो महिलांच्या उपस्थितीत गावात 100% दारूबंदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महिलांनी गावातील सर्व दारू दुकाने बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे. सरपंच दीपक केंद्रे, पोलीस अधिकारी, महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या उपस्थित झालेल्या या ग्रामसभेत महिलांनी गावाच्या सामाजिक आरोग्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. आता या ठरावावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. दारूबंदीच्या मागणीकरिता हजारो महिलांनी दाखवलेली ही एकजूट ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाचे मोठे उदाहरण मानले जात आहे. ग्रामसभेत मंजूर झालेला ठराव आता प्रत्यक्षात कधी आणि कसा लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ढाणकीत महावितरण विरोधात नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला आहे. स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिले आणि वीज पुरवठ्यांच्या समस्यांमुळे सर्व पक्षीयांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आलाय. आंदोलन इतके तीव्र झाले आहे की पोलिसांनी 20 ते 40 आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र अखेर महावितरणाला माघार घ्यावी लागली आणि स्मार्ट मीटरला तुतार स्थगिती देत महत्वाचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. ढाणकी शहरात गुरुवारी महावितरणाच्या कथित भोंगड कारभाराविरोधात नागरिकांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजाविरोधात सर्व पक्षीयांच्या वतीने भव्य जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान पोलिसांनी 35 ते 40 आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. यानंतर महावितरणाचे पुसद विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांच्यासोबत आंदोलकांची महत्वपूर्ण चर्चा झाली. चर्चेनंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असून ढाणकी येथे सध्या स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जादा वीज बिलांबाबत तक्रारींचे निवारण, स्मार्ट मीटरसाठी स्वतंत्र समिती आणि नागरिकांच्या लेखी संमतीशिवाय मीटर बसविणार नाही अशी हमीही देण्यात आली आहे. तसेच सतत गैरहजर राहणाऱ्या सहाय्यक अभियंत्यांवर वेतन कपातीची कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले. दाखल करते त्याच्यामुळे नको ते आम्हाला काय वैयक्तिक कोणाचं घेणं देण्याचं तुम्ही जर नाही केली आश्वासन, तुमच्यावर कारवाई करायची का? साहेब अधिकार सांगतो आता ते पूर्ण झालं, तुमच्यावर कारवाई करायची का? नाही केली तर सदर लेखीवर तुम्ही जर पूर्तता नाही केली, कारवाई नाही केली, तुमच्यावर फौजदारी करायची का? मग तुम्ही मान्य नागरिकांच्या एकजुटीसमोर प्रशासनाला अखेर झुकावे लागल्याचे या आंदोलनातून दिसून आले. स्मार्ट मीटरला तात्पुरती स्थगिती आणि विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय मिळाल्याने ढाणकीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रशासन आपल्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाशी संबंधित आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या कंपनीवर आता FDAने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 8 लाख रुपयांहून अधिक किमतीचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील BG गोयल अँड कंपनी येथे अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली आहे. यावेळी संत ब्रँड आणि साधू ब्रँड हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चक्सनचे नमुने घेण्यात आले. तपासादरम्यान लेबलिंग मधील अनियमितता आणि भेसळीच्या संशयावरून 4172 किलो खाद्यपदार्थाचा साठा जप्त करण्यात आलाय. या मालाची अंदाजे किंमत 8,14,000 रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. 4 नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
तसेच अन्न व सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचे आणि परवान्यात आवश्यक बदल न केल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहेत. एफडीएने कंपनीला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस दिली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव लोकलमध्ये प्रवाशामध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मशीन काढ अशी धमकी दिल्याचा आवाजही ऐकू येत आहे. या घटनेमुळे लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी एकमेकांशी जोरदार मारामारी करताना दिसत आहेत. गोंधळाच्या वातावरणात मशीन काढ असे शब्दही ऐकू येत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. मात्र मशीन या शब्दाचा नेमका संदर्भ काय होता याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा वाद नेमका कशावरून झाला आणि व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे याची माहितीही अद्याप स्पष्ट झालेली नाही. व्हिडिओ समोर येताच जीआरपी आणि आरपीएफने तपास सुरू केला असून संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई लोकलमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता हा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील कल्याणमधनं एक धक्कादायक आणि तितकीच मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या मोठ्या देह व्यापार रॅकेटवर पोलिसांनी मकोका अंतर्गत मोठा प्रहार केला आहे. या कारवाईत रॅकेटचा मुख्य सूत्रधार, महिला सदस्यांसह एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून. 21 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा मोठा खुलासा झालाय. पोलिसांच्या तपासात आरोपींनी संघटित टोळी तयार करून महिलांना पैशांची आमिष दाखवत आणि दबाव टाकत देह व्यापारात ढकलल्याचे उघड झालेत. ग्राहकांपर्यंत महिलांना पोहोचून या टोळीने मोठ्या प्रमाणात अवैध कमाई केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींकडे कोणतेही वैध उत्पन्नाचे साधन नसल्याचेही पोलिसांना आढळलेत. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोकाच्या कलमांची भर घालण्यात आली आहे. तपासादरम्यान आधी अटक केलेल्या महिला आरोपींची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर फरार आरोपी प्रशांत उर्फ कवा गायकवाड यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आहे की या रॅकेटचा मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या सय्यद आणि फरार महिला आरोपी मीता बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपून बसले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विशेष पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालेत. दक्षिण परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि ट्रान्झिट वॉरंटवर कल्याणमध्ये आणण्यात आले. मंगळवारी आरोपींना मकोका न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सरगण्यासह सर्व 8 आरोपींना अटक केली असून 20 पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात यश मिळवले आहेत. संघटित गुन्हेगारी आणि मानव तस्करी विरोधातील ही पोलिसांची अत्यंत महत्वाची कारवाई मानली जात आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या या मोठ्या देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश करून पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का दिला आहे. 20 महिलांची सुटका आणि सर्व आरोपींची अटक ही तपास यंत्रणाकरिता मोठी कामगिरी मानली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूज फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.